आमच्याकडे डबल वारी म्हटल्यानंतर एवढं उत्स्फूर्त काय झालं मला वाटतं त्या साईडला डबल वारी जास्त होत नाही ना. नाही होत जास्त. म्हणजे माझी एकदा मागे तर सोळजाई देवीचे मंदिर झालेले इकडे जायचे. हा इकडे झालेली आहे. ठीक आहे. पण वो एक काय आपण दुसऱ्या झालो नाही. ज्यावेळेस मी आलो ना 10 मिनिटांनी तू अजूनपर्यंत मग उशिरापर्यंत जेवणात तुला थांबलेलं. तू प्रामाणिकपणे सरस्वतीवर बसून सांगला तू काल गोवाबीनला काल बारीक येताना याचं वाटेत थांबलं. तुला दुसरं पर्याय नव्हतं. तिला लक्षात म्हणून 8 वाजता येईल. सांग रे खरा काहीतरी खोटा. आता जरा पेटी काम कर. तू आवाज जाणार नाही तुझं. पेटी जरा कमी करून घेऊ. मोठा नको. बाहेर कसा ऐका वाटतं तर बघ जरा. गाडी घ्यायची लाज शरीर सोडलं. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माझा आवाज साथ पूर्ण नको. मला साथ नाही. छत्रपती काय उशीर झाल्यामुळे थोडा उशीर प्रॉब्लेम होत असेल कदाचित. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या मुखातून जय येत होतो मराठी. गजल म्हटल्यानंतर 2-4 जुनी नवी गाणी घेतात. हल्ली जे मार्केटमध्ये सध्या चालू आहे कोकणावरती गाणं ते घेतो बघा. कमी करा. स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा Yeah.
गाणं एखादा म्हटलं ना तर ते न्याय दे, ते त्याला न्याय दे, न्याय दे, न्याय दे, न्याय दिलं लक्षात. तुम्हाला मी भूषाग काय गाणं ऐकलं नया आहे. शरद पवार आठवड्यांचे आवाज काढण्यापेक्षा ना गणपती बाबापर्यंत दोन वाक्य सांग. आज्ञा मानवी माहिती त्याची अडवले शिवभक्ताला, विधी लिखित हे घडले सारे एकदंत म्हणते तुझला. कारण आपल्या आई वडिलांची आज्ञा मानून ना उभा राहिला आणि साक्षात जेव्हा परशुराम आले त्या परशुरामात सुद्धा गणपती बाप्पाने अडवलं, पण आपल्या आई वडिलांची आज्ञा नाही मोडली. आणि परशुराम तापट डोक्याचे युद्ध झालं गणपती बाप्पा आणि परशुराम. आणि परशुरामाने जो परशु फेकला तो गणपती बाप्पाने आपल्या सोळ्यावरती घेतला. म्हणून गणपती बाप्पा तो एक सोडत होतो. ही माहिती सांग लोकांना, युट्यूबच्या माध्यमातून जाऊ दे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतात. 12 भगव्याचा अपमान करत असेल गळ्यात घालून. त्या भगव्याचा अर्थ काय? भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. आणि त्यापैकी हात ठेवून सांगणे लग्न झाल्यापासून मी वरती नजरे करून दुसऱ्या बायकोकडे बघू बाईकडे बघू नाही म्हणून इथे बसलेलं कोण असं सांगू शकत नाही. बुवा तुझं शेजारी तुझ्या बायकोचं शेजारीवर भलं किती विश्वास असा. एक वेळ तुझ्या बायको जर बाजारात जायचं असला तर आपल्या झिलात शेजारणीकडे ठेवून बायको बाजारात जाऊन भाजी ठेवून घेऊन येईल. पण ती बाजारात जाताना तू एकटो असून तुका शेजारच्याकडे ठेवत का नाही ना. त्याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? तू शेरणी शिकारी मी भाबडाच साग, तू शेरणी शिकारी मी भाबडाच साग. एक फूलवा
अशी नवीन नवीन मार्केटमध्ये गाणी येतात, परंतु आज 40 वर्ष झाली सिर्फ सत्यनारायणाची पूजा आटोपली की एकच कॅसेट लावली जाते बघा. श्री हरी जगतपिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली. त्या दोघांमध्ये एकत्रित जाण्यासाठी मग गजराला सुरुवात करते. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्याला मायबाप प्रेक्षको हल्ली 3-4 महिन्यापूर्वी खरे कळले. लक्षात घ्या, 40 दिवस आपल्या शरीरावरती एवढे अत्याचार करून काय केले त्याने औरंगजेबाने, तरी पण स्वतःचा धर्म बदलला नाही. लक्षात घ्या, हाथी घोडे तो तलवारे मौत तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखरा राजा मेरा अपनी सबसे भारी है. एवढं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी सुद्धा करून ठेवलेलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकत्रित गाणं घेतो. दौलत राजे इथे गाजले, दौलत राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर. काय एक लक्षात घ्या, हे कलियुग आहे. इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही, म्हणून पुढच्या लवकर रिकाम्या झाल्या. इथे तुमच्या घरात जर 1 लिटर दूध असेल ना कलियुगात, तर ते दूध तुम्हाला विकायचं असेल तर प्रत्येकाच्या घराकडे जाऊन विचारावं लागेल की दूध घेता का, दूध घेता. तो घेणारा विचारणार आहे, त्याच्यात पाणी नाही ना. पण तुमच्याकडे दारू असली तर लोकांची लाईन तुमच्या घरापर्यंत लागणार. ही सत्य परिस्थिती आहे, बरोबर ना. कारण कलियुग आहे. इथे श्वास सुद्धा फुकट मिळत नाही आपल्याला. श्वास तुम्ही आम्ही घेतो ना, तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही. कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय आपल्याला दुसरा घेता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. म्हणून अशी आपण सगळं म्हणतोय. हा कार्यक्रम काय, काही गोष्टी मनात ज्या असतात त्या बोलून टाकल्या की बरं होतं, नाही तर ते आमच्याकडे भजन होत नाही. लक्षात घ्या, राग म्हणणं पण चुकीचं आहे थोडं. कारण काय, अरे इथे जर ऑर्केस्ट्रा असतं ना, ऑर्केस्ट्रा, म्हातारे कोणतरी सुद्धा येऊन पुढच्या लाईनीत बसले असते. एवढी गर्दी झाली ऑर्केस्ट्राला. अर्थात तिकडे होती की नाही मला माहित नाही, पण ऑर्केस्ट्राला गर्दी. ऑर्केस्ट्रामध्ये काय मिळालं असतं, जाताना चर्चा काय चालली असती, शेवटी जे पोरगे नाचला ना भारी नाचला, ह्याच्या पलीकडे काय नाही होणार. लक्षात घ्या. पण तुम्ही हे नामस्मरण ठेवलेलं आहे, ठीक आहे. शेवटी हे रुटीन दिवस आहेत, सोमवार आहे, म्हणजे कामाचे दिवस आहेत. थोडासा उशीर झाला, पण बुवा तू जो पॉइंट आउट करतो माझ्यामुळे उशीर झाला, तर माझ्यामुळे उशीर झालेला नाहीये. लक्षात घे, तू काय तीर मारलंच नाही. एक तो बाजी प्रभूने एकट्याने खिंड लढवली शिवाजी महाराज तिकडे पोचेपर्यंत, बरोबर ना.
तर तुम्ही येईल हे चालू करू का आता साऊंड करून जेवतो कसं थांबलेलं साऊंड वाले नाही आता सांगतो मला तो कोणाची कशात आवड त्या दिवशी मी म्हणजे असंच कार्यक्रम होतो थोडं केलं होतं आणि मी गाणं म्हटलं फिरत्याच्या काळावरती दिवशी मागला विठ्ठला तू विठ्ठला इतक्यात एक माणूस 100ची नोट घेऊन गेलो हे 100 रुपये बक्षीस मी म्हटलं धन्यवाद बाबा मी गाणं घेतलं ते तुका एवढा आवडला छे म्हणालो तुमच्या गाण्याचं आणि या 100 रुपये बक्षिसाचा काही संबंधच नाही तर म्हटलं हे 100 रुपये कशासाठी तर ज्या गाण्याची ज्या ह्या गाण्याच्या वेळी एक जो शब्द होतो तो माझ्या काळजात घुसलो तुम्ही म्हटलं अरे कुठला शब्द तर म्हणता फिरत्या चाकावरती देशी देशी शब्द त्याच्या काळजात घुसलो म्हणून त्याला 100 रुपये बक्षीस दिले आम्ही काही जीव देणार का हो गणपत ठीक आहे बोलत राहू इथे गाजले बोलत राहू इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर बोलत राहू इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या रायातील जाईल परंतु त्यांचा कट्टर विरोधक कोण औरंगजेब आणि छत्रपतींच्या निधनाची बातमी जेव्हा त्याच्या कानावर आली कोणी सांगितलं भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया त्यावेळेस औरंगजेब नमाज पडत होता आणि मुसलमान लोक नमाज कधी मध्ये थांबवत नाही ही बातमी येतात त्याने नमाज थांबवलं अल्लाहच्या खुदाच्या दिशेने हात करून म्हणतो कसा ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रहते हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे लक्षात घ्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यातले आपण मावळे आहोत लक्षात घ्या बरोबर ना आज पेपर उघडला दर दिवशी तर काय ऐकायला मिळतं आपल्याला की 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलीवर 70 वर्षाच्या इस्माचा अत्याचार हे ऐकायला येते हे कुठेतरी थांबलं पाहिजे परवा एक मला सद्गुरू भेटले ते म्हणाले बुवा
माझा मुलगा आज 5 वर्ष दारू पितोय, मला आज कळला. नाही, माझा मुलगा 5 वर्ष दारू पितोय. तर म्हटलं कळलं केव्हा? तर म्हणाला आज संध्याकाळी कळलं. तर कसं का? तर म्हणतात तो आतमध्ये जात होता आणि मी बाहेर येत होतो. बाप बाहेर येत होतो दारूच्या दुकानात चोरून आणि झील भूत जात होतो. बापही तसलो आणि झिलही तसलो. दारू वाईट नाही, पण ती लिमिट मध्ये होईल. 14 रत्नापैकी आहे, 14 रत्नापैकी इलेक्ट्रिक धागा तू नाही चौक. अरे लहानपणी सगळ्यांनी घेतलेली पोटात होतो नका. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय. त्या गजराच्या माध्यमातून 1-2 विषय आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय. का थोडक्यात बोलतोय? कारण युट्यूबवर आहेत, उद्या कार्यक्रम टाकतील 100% युट्यूबवर. आणि व्ह्यूज मिळाले की त्यांना पण जरा बरं वाटतं. बाबा फक्त कॅमेरा मागच्या बाजूत फिरवू नको. कॅमेरा मागच्या बाजूत फिरवला तो पण बघत होता. अरे येईल लक्षात, असं फिरवू नको. सुरुवातीक फिरवू गर्दी होती तेव्हा. आता गेले सगळे घरात झोपात गेले. तो साधारण उजेड म्हणून आमचा तरी समजता शापच काम करतो का काम डोक्यात. ठीक आहे, काय विषय नाही. आम्हाला त्याचा राग नाही. का परमेश्वराची सेवा आपण करतो, लक्षात घ्या. बरोबर का? कारण तो परमेश्वराच्या हातात दोरी आहे, तो बरोबर बघत असतो. कलियुग आहे. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली. कसलं पुण्य मिळणार? पैसा म्हणजे पुण्य नाही. पैसा पैसा आहे. कोण नाही कोणत्याने डाळ भात बोलता. उद्या तुम्ही मेल्यानंतर ना तुमची बायको उंबरट्याच्या बाहेर नाही पडणार, लक्षात घ्या. तुमचा मित्र परिवार आहे ना, तो तुम्हाला स्मशानात पोचवेपर्यंत, आणि तुमचा स्वतःचा मुलगा माचीस पेटवून कांदा पेटाईपर्यंत घराकडे लोक 7-12 नावालाच्या पाठी लागतो. त्यामुळे तुमचं जे आहे ना कर्म, तेच तुमच्या उपयोगी येणार आहे. म्हणून रस्त्याने चालताना समोरच्या माणसाने राम राम ठोकला पाहिजे, तर जगून फायदा काय? फायदा आहे. नाहीतर आला काय गेला काय कोणाची गंती नाही. आपण मेल्यानंतर जेव्हा मुलगा पुढे लागेल ना मडकं घेऊन आणि मागे वळून बघितलं ना, तर मैताला आलेल्यांच्या डोळ्यात कुठेतरी अश्रू दिसले पाहिजे, तर जगून फायदा आहे, लक्षात घ्या. नाहीतर नुसता पैशाच्या मागे राहिलात ना, कोण रस्त्यावरचं कुत्र पण आपल्याला विचारणार, लक्षात घ्या. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली. हरिना हरिना गोरिना आयुष्याचा खेळणारा, समजून घेणे आयुष्याचा खेळणारा, हरिनामात वेळ घालवा जगाच्या बाजारी मांडला पसारा, नाही तारणारा. चाळीसची कमर तू 42ची जीन्स पॅन्ट घालता आणि तू जर खाली सगळ्यांच्या तुझे पाया पडात वाकलो तर मागच्या दर्शन घ्यायची गरज नाही. मी म्हणतो ह्या सगळा बघू का तुला आता काही सत्यनारायण
हा अरे काळाय तस्मै नमः. काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पूर्वी सिंगल सिंगल वाऱ्या होत्या ना, बरोबर ना, एक बुवा एक बुवा. आता 2020 आली आणि 10 वर्षांनी 10-10 येणार. मंडळी वगैरे कोण आणायची नाही, बुवा आणि पक्वाजी, बुवा आणि पक्वाजी. आणि त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी फक्त 2 बुवा येणार. येताना दोन हाती तुकडे घेऊन यायचे बांबूचे, एकमेकाचा बॅकग्राऊंड सुचवायचा, चला करा तुम्ही करा आम्ही करा, पैसे घ्यायची वाटेल घालायची. ही परिस्थिती होणार लक्षात घ्या. पूर्वीचं काय आताचं काय जमीन अस्मानाचा फरक आहे ना. पूर्वी एका 10-12 मुलं होती ना, होती ना, 10-12 मुलं होती ना एकाला. एक अशा आई बापा पण घेत हम दो हमारे 1 डझन. त्याच्यानंतर काही हम दो हमारे अर्धा डझन, 6 वर येऊन थांबलं. त्याच्यानंतर हम दो हमारे पाव डझन. आता 7-8 वर्षापूर्वी चालू होतं हम दो हमारे 2. आता वेगळा चालू हम दो हमारा 1. आणि 5 वर्षांनी हम दो, आता काय चालू हम दो हमारा 1. आणि 5 वर्षांनी हम दो हमारा 4-5. पोरात होती नाही, मी सांगते ना. पोरं होणार कशी, लग्नच होत नाही. आता 40-45 किती शिल्लक बघा. ते असतात डबल वाले भजन, पण आज काही दिसत नाही. ते 40-45 त्यांना लग्नात ऑर्केस्ट्रा नमन डबल वाली शो त्यांना पर्याय नाही. त्यांची लग्न होताना आता मुश्किल आहे. त्यांना आता कोण पोर द्यायचं नाही, मी सांगते तुम्हाला चालेल. म्हणजे त्यांची लग्न, त्यांनी लग्न स्वप्नातच बघतो की कसं असतं लग्नाचा. नाहीतर पूर्वी तो कोणाचे व्हिडिओ बघायचे. कारण बॅलन्स बिघडलाय, हो बॅलन्स पूर्णपणे बिघडलाय. आता मुली नाही, आता लहान. सन्माननीय निलेश कामेरकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं मुलाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत असं गणपती बाप्पाची चरणी प्रार्थना करतो. त्यामुळे पूर्वी जर समोरून एखादे वयस्कर ग्रहस्थ आले ना तर आम्ही रामराम करायचो. आणि आता समोरून एखादं वयस्कर ग्रहस्थ आलं तर कॉलेजचा तरुण किंवा एखादा तरुण जातो, त्याच्या पुढे तो समोरून वयस्कर ग्रस्त आहे तर त्याच्या पुढे विमलची पुढी फोडतो, एका हातानं असे हलवतो आणि दुसऱ्या बाजूला विचारतो तुम्ही कुठे चाललात म्हणून. हा रिस्पेक्ट राहिलेला लक्षात ठेवा. आज कॉलेजला जाणाऱ्या मुलाला जर बापाने 4-2 गोष्टी सांगितल्या ना तर कॉलेजला जाणारा मुलगा बापाच्या अंगावर धावून येतो, विचारतोय तुमचे दिवस आता सरले. अरे आपला बाप अशिक्षित असेल पण तो आपल्या मुलांसाठी चांगल्याच गोष्टी सांगतो. लक्षात घ्या, हे मुलांच्या आणि मुलींच्या लक्षात आलं पाहिजे. ह्या मुलांनी आपल्या समाजात असं वावरलं पाहिजे की आपल्या बापाची किंवा आईची मान समाजात खाली जाता कामा नये, याचं भान मुलांनी आणि मुलींनी ठेवलं पाहिजे. आणि हे संदेश भजनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. नाहीतर एकामेकाची टिंगल टवाळी करायची, एकामेकाला शिवाय घरापर्यंत, हे भजन नाही हो. तुम्ही ज्या गणपती बाप्पाची आराधना करताय 64 कला, बरोबर ना, त्याचो अधिपती साधी गोष्ट नाही ती. तुझ्याकडे किती कला आहे, तुझ्याकडे किती आहे, काय सांगलं नाही का? माझ्याकडे एकच कला, शशिकला. याच्या पुढे काय जीव देणार काय? तो मला शशिकला काढली असतो घरच्या कले काय करतो ती जन्म कला. अरे स्वतःच्या बायकोवर प्रेम कोण हरी म्हण कोण असू दे, स्वतःच्या बायकोवर प्रेम करायचं लक्षात घे. लग्न झालेल्या सगळ्या पुरुषांना माझा सांगणार, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करायचं आहे, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होईल नवरो गावा होतो असो गावा होतो, तर फायदा लक्षात घ्या. काले बोल पाला फॅशनच्या नावाखाली, काले बोल पाला फॅशनच्या नावाखाली, मला कोण घाली नव्या मला कोण घाली.
आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरले लगे बिकट वाटेत सोबती मोनी आठवेल बाप आपल्या आईवडील म्हातारपणापर्यंत जिवंत असतं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. लक्षात घ्या. कित्येक मुलं अशी आहेत की जन्म दिल्या त्यांची आई निघून जाते, त्यांना माहीत सुद्धा नसतं की आई कोणाला म्हणतात, आई कशी होती. ते जुनं गाणं बघा. ठाऊक आहे का तुझं का रे कशी होती म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करणं ही सर्वस्वी आईची जबाबदारी आहे. लक्षात घ्या. बापाचं काय, बाप बिचारा दिवसभर कामात कष्ट काढतो आणि आपल्या संसारासाठी मरत असतो. लक्षात घ्या. बाप आणि आई संसाराची दोन चाक आहेत, परंतु आई तुम्हाला संसारात 10 वेळा तरी रडताना दिसेल, परंतु बाप कधीच रडत नाही. लक्षात घ्या. बाप का नाही रडत, तर त्या बापाला माहिती असतं मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला माहिती असते. लक्षात घ्या. आज गणपती बाप्पांचा हे तुमचं मंदिर अतिशय उत्कृष्टरित्या छान मस्त म्हणजे समाधान वाटतं. एवढं मस्त ते बांधकाम केलेलं आहे. तुम्ही लोकांच्या त्या एकीमुळे हे असं सुंदर मंदिर ह्या गावात बनलेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण याचं पावित्र्य हे पांडवकालीन मंदिर आहे. याचं पावित्र्य तुम्ही त्या पद्धतीत ठेवलंय म्हणून तो तुम्हाला गणपती बाप्पा पावतोय. लक्षात घ्या. जर एखाद्या गणपती बाप्पा जागेचं जर देव जिथे नांदतोय त्या जागेचं जर पावित्र्य नसलं तर 100% देव तुम्हाला पावत नाही. देव शेवटी देव आहे, पण त्याचं पावित्र्य राखणं हे आपल्यासारख्या त्या श्रमिकाचं काम आहे. लक्षात घ्या. ते पावित्र्य तुम्ही राखलंय. मी सहज एक कडवं याच्यावरती केलंय. हे गाणं आणलं सध्या मार्केटमध्ये चालेल त्या चालीवर केले. मी निघालो तुम्ही दादा दर्शन असा हा महिना बाप्पाचा निसर्गरम्य मोठे गाव हसलेला निसर्ग
हे मंदिर बाप्पा गणेश माझा महान पांडवकांत हे मंदिर बाप्पा गणेश माझा महान जमला मेरा कसा मंदिर सुंदर भाविक पूजा करते भाविक पूजा करते हिरव्या गर्द हिरव्या गरगराईत मंदिर सुंदर भाविक पूजा करते भाविक पूजा करते सौंदर्याची गंभीरान भक्तांचे श्रद्धास्थान सौंदर्याची गंभीरान जंगल सुंदर नौकाला पावलो हातला धावलो नौकाला पावलो हातला धावलो असा हा महिमा बाप्पाचा शेवटची चटणी भाकर आणि मिरचीचा कुठेचा देवा होता काळ पोचण्याचा बडी मधल्या श्रीमंत माणसाचा निसर्गराजा कोपला कधी तू भाव घाली निसर्गराजा कोपला या कवीवर अत्याचार एवढा मातलाय की कोरोनासारखा महाभयंकर रोग येऊन गेला मोठमोठी वादळ आली तरी पण मायबाप प्रेक्षको आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण करतोय म्हणून एवढं आयुष्य आपण घालवतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणपती बाप्पाच्या भक्तांना उदंड आयुष्य आरोग्य उत्तम आरोग्य लाभोशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतोय आणि याचे गजराचे सांगत टाकतो धन्यवाद निसर्गराजा कोपला कधी तू भाव घाली निसर्गराजा कोपला कधी तू भाव घाली सुंदर चला कधी राजी झाली कधी सुंदर चला कधी राजी झाली गणपती बाप्पा
मोरया रंग देवते माते तुझा